नमस्कार, कावेरीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे बेसन पिठाची कुरकुरीत शेव। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आणि कशी शेव बनवली ती बघूयात। तर चला शेव बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले 2 वाट्या बेसन पीठ, ते चाळून घेतलं आणि त्यातमध्ये सर्वप्रथम बारीक करून घेतलेला 1 चमचा ओवा टाकला। नंतर चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि 2 चमचा लाल तिखट घातलं। हे सर्व छान मिक्स करून घेते। हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी लागेल तसं घालून ह्याचं पीठ मळून घेऊयात। पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही मळायचं आणि जास्त पातळ सुद्धा नाही झालं पाहिजे। मशीनमधून त्याची शेव आपल्याला पाडता आले पाहिजे। तर हे पहा, अशा प्रकारे ते पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं। पीठ मिक्स करून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूयात। आता 15 मिनिटांनंतर मी सर्वप्रथम कढई ठेवली आणि तेल गरम करायला ठेवून घेतलं आणि तेल गरम होईपर्यंत जे आपण मशीन घेतले शेव बनवायसाठी त्याला तेल लावून घेते, म्हणजे बेसन पीठ आपलं चिकटणार नाही। तर आता मी बेसन पीठ भरून घेते मशीनमध्ये आणि शेव बनवायला सुरुवात करते। तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आणि जास्त थंडही नाही झालं पाहिजे। शेव आपण टाकली की ती असे तेलाचे बुडबुडे वरती आले पाहिजेत, इतक्यापर्यंत आपल्याला तेल गरम करायचे। तर हे बघा किती छान प्रकारे शेव आपली तयार झाली आहे। दोन्ही साईडनी छान भाजून काढून घेऊयात। आता सर्व शेव मी याचप्रमाणे तयार करते आणि ही शेव तुम्ही पाहताल की बिलकुलही तेलकट होणार नाही, कारण ह्यातमध्ये मी सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही। तर सर्व शेव मी तळून घेतली आणि तयार झालेली आहे अशा प्रकारे बेसन पिठाची कुरकुरीत शेव। तर आता मी तुम्हाला शेव तोडून दाखवते। तर हे बघा, अजिबात हाताला तेलकट लागलेलं नाही, तेलकट कसलीच झालेली नाही शेव आणि एकदम कुरकुरीत खस्ता करारी झालेली आहे। हॉटेलपेक्षाही टेस्टी घरीच बनवू शकता तुम्ही, एकदम सोप्या कमी साहित्यात ही आपली बेसन पिठाची कुरकुरीत शेव। जर कावेरीज किचनमध्ये बनवलेली ही बेसन पिठाची कुरकुरीत शेव तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।